जगद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम यांच्या नावाने अखंड सुरू असलेल्या या 30व्या व्याख्यानमालेत मी डॉक्टर शालिनी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. चौथा दिवस आणि सत्र दुसरं यामध्ये आजचे आपले सन्माननीय वक्ते परमपूज्य स्वामी सवितानंदजी, व्यासपीठावर बसलेले आदरणीय आपले संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस सर, डॉक्टर आनंद कुलकर्णी डायरेक्टर AI MIT WPU, प्रोफेसर मिलिंद पात्रे असोसिएट डीन पी स्टडीज, डॉक्टर धनश्री थरकुडे असोसिएट डीन एक्सटर्नल रिलेशन्स आणि डॉक्टर मेघना गोटे प्रोग्राम डिरेक्टर डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, सर्व मान्यवरांचं आपल्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. या सत्रामध्ये गेली 29 वर्ष सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ यंदाच्या वर्षीही उत्साहात पार पडत आहे आणि हे सांगताना मला मनापासून आनंद होतो. आपले संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या या व्याख्यानमालेत गेली 29 वर्ष विविध विषयांवर व्याख्यानं झालेली आहेत. मला वाटतं आपण सगळेच वर्षभर या सप्ताहाची वाट बघत असतो. योगने आपला दिवस सुरू होतो, मंगल सकाळची सुरुवात होते आणि कित्येक विषयांवर, मग भाषा, विज्ञान, अध्यात्म, आरोग्य, कला, इतिहास, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान अशा अनेक विविध विषयांवर व्याख्यानं होत असतात आणि त्यातूनच आपण समृद्ध होत जातो. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन, या उक्तीप्रमाणे कराड सरांनी फक्त मनात विचार आणलेला नाही तर तो अंमलात आणलेला आहे आणि हे 30वं वर्ष आहे हे सांगताना मला आनंद होतो. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपलं मनस्वास्थ्य, शरीरस्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून आपलं विद्यापीठ कायमच काही ना काही उपक्रम घेत असतो आणि त्यासाठीच सकाळी योग करतो, त्यासाठीच हे ध्यान आहे. आणि मला वाटतं आजच्या या सत्राचा विषयसुद्धा तितका सुंदर आहे, मन करारे प्रसन्न. आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे सन्माननीय वक्ते इथे लाभलेले आहेत, आपल्या परंपरेनुसार आपण त्यांचा सत्कार करूयात अशी मी आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांना विनंती करते. परमपूज्य स्वामी सवितानंदजी, स्पिरिच्युअल गुरु, 50पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी स्पिरिच्युअलिटी टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद, सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. मी आत्ताच उल्लेख केला त्याप्रमाणे परमपूज्य स्वामी सवितानंदजी यांनी 50पेक्षा जास्त पुस्तकं ही स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स याच्यावर लिहिलेली आहेत आणि 3000पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. तर असे हे स्वामी सवितानंदजी आज आपल्या या सत्रासाठी वक्ते म्हणून लाभले, हे निश्चितच आपलं भाग्य आहे. ते आपल्याशी संवाद साधणारच आहेत. तत्पूर्वी मी त्यांची ओळख करून देते सगळ्यांना. खरं तर परमपूज्य स्वामींचा परिचय असं काही मिनिटात काही शब्दात देणं खरंच अशक्य आहे. स्वामीजींचे विचार, लेखन, प्रवचन अनुभवता आलं तर आपण त्यांचा खरा परिचय करून घेऊ शकू असं मला वाटतं. स्वामीजींनी MSc केल्यानंतर खूप चांगल्या पदांवर कार्य केलेलं आहे. 9वीत असताना अचानक एक दिवस स्वामी विवेकानंदांनी त्यांना आदेश दिला, मनाने तयार राहा, कोठे कशात अडकू नकोस, देशधर्मासाठी तुला संन्यास घ्यायचा आहे, लक्षात ठेव, विसरू नकोस, तू पूर्वजन्मी संन्यासी होतास आणि या जन्मात पण तुला संन्यास घ्यायचा आहे. वयाच्या 30व्या वर्षी डिसेंबर 1976ला त्यांनी गृहत्याग केला आणि ही 2 पावले गुरुशोधात निघाली. काही काळ त्यांनी गिरनार पर्वतावर वास्तव्य केलं.
सरस्वतीचे अगाध वरदान लाभलेल्या परमपूज्य स्वामीजींचे सर्वच लिखाण मंत्रमुग्ध करणारं आहे. स्तोत्र मंत्राचे विज्ञान हे परमपूज्य स्वामींचे पहिलेच पुस्तक, पण अतिशय लोकप्रिय झाले. या पुस्तकाच्या जवळपास 22 आवृत्त्या निघालेल्या आहेत. हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीमध्ये या पुस्तकाचं भाषांतरही झालं आहे. स्वामीजी म्हणतात, माझ्या लिखाणाचा, प्रवचनाचा एकमात्र उद्देश गुरुऋण, देवऋण, ऋषीऋण, मातृपितृऋण व समाजऋण यातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न असतो. त्यांची ग्रंथसंपदा अलौकिक आहे. साधना पथावर चालताना चुकते कोठे या पुस्तकातून त्यांनी साधकांना मार्गदर्शन केलंय. तर महामाया प्रभावेनं, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, मितूपणाची झाली बोळवणं या ग्रंथातून श्रीदुर्ग तीनही चरित्रावर मराठीत रहस्य उलगडलेलं आहे. ओंजळीतील चंद्र या पुस्तकातून त्यांनी गीतेची रचना, सौंदर्य मांडलेलं आहे. आणि श्रद्धावान लाभते हा गुरुचरित्रावरील ग्रंथ नुकताच प्रकाशित झालेला आहे. इतक्या प्रचंड प्रभुत्वानंतरही ते म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. ही विनम्रता, मा भगवतीच्या चरणी असलेला निखळ विश्वास आणि गुरुपदावरची अतीव श्रद्धा, समाजाची असणारी काळजी, जाज्वल्य राष्ट्रप्रेम हीच परमपूज्य स्वामीजींची खरी ओळख आहे. आणि जास्त वेळ न घेता मी परमपूज्य स्वामींना इथे आमंत्रित करते सर्वांशी संवाद साधण्यासाठी. परमपूज्य स्वामीजी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. मागा ऐकू येतंय? आता ऐकायचं असेल तर ज्यांच्या नावाने सगळ्या संस्था चालू असते त्या ज्ञानेश्वर माऊलीचा चरणी वंदन करून आम्ही आमचे एक मंतव्य सांगतो. जगामध्ये पूर्वी अनेक चमत्कार घडलेले आहेत, आताही घडत असतील आणि भविष्यातही घडत राहणार. पण आम्हाला जर कोणी विचारलं जे जगाचा सगळ्यात मोठा चमत्कार कोणता, तर आम्ही सांगू माऊलीने भिंत चालवली हा चमत्कार आहे. पण आमच्या दृष्टीने तो फार मोठा चमत्कार नाही आहे. योगी होते शक्य आहे. त्याने माऊलींनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला बोलतं केलं. फक्त एका रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून बोलतं केलं, पण त्याने ज्ञानेश्वरी लिहून हजारो रेड्यांना बोलतं केलं, त्यातला मी एक. आणि त्याहीपेक्षा मोठा चमत्कार हा की एका 14 वर्षाच्या मुलाला 1400 वर्षाची व्यक्ती माऊली म्हणते. आज जगाचा सगळ्यात मोठा चमत्कार. अजूनही आज 7.5 वर्ष झाली, 80 वर्षाचा म्हातारा देखील अजून माऊली म्हणून नमस्कार करतो. वय काय होतं? आज समाजाच्या वेळी वय 22 होतं. 22 वर्षाचा एका तरुण मुलाला आज 80 वर्षाची व्यक्ती देखील माऊली म्हणून संबोधन करते. हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि त्याच माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे, 2रा अध्यायात, देखे अखंडित प्रसन्नता. माऊली अखंड प्रसन्नताची गोष्टी करत आहेत. आणि अखंड प्रसन्नता असेल का होईल, तर उदाहरण दिलं आहे की तुमच्या जठरामध्ये जर अमृताचा स्राव होत असेल, जठरामध्ये जर अमृत पाझरत असेल, तर तुम्हाला ना भूक लागणार ना तहान लागणार. तर तुम्ही जर सतत प्रसन्न असलात, आम्ही आज एक गोष्ट सांगणार आहोत. नुसती गोष्ट सांगणार आणि प्रश्न विचारणार आहोत. प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं जबाबदारी तुमची असेल. एक माणूस होता, जीवनातल्या सगळ्याच क्षेत्रात निष्फळ झाला. नोकरी केली, जमलं नाही, सोडायला लागली, दुसरीकडे हाकलून दिलं. व्यवसाय केला, लाखाचे 12 केले.
कुठलाही त्याने त्याला आर्थिक अडचण शक्य झालं नाही, म्हणून बायको आणि मुलंही त्यांना सोडून निघून गेलेच. एकटाच उरला. जे काही होतं ते खर्च करून कसं तरी जगला. एक दिवस असा आला की त्याला वाटलं की आता आत्महत्या करावी, जगण्यात काही उरलंच नाही आहे. म्हणून तो आत्महत्या करण्यासाठी घरातून बाहेर पडला. डोक्यात विचार चालले आहेत आत्महत्या करायचे, पण तरी जीवाचा मोह एवढा लवकर सुटत नाही हो. त्याच्या मनात एक विचित्र विचार आला की मला तर काही जगता आलं नाही, मी तर जीवनात सगळ्या क्षेत्रात निष्फळ ठरलो. जगात असा कोणी आहे का की ज्याने खऱ्या अर्थाने जीवन जगलं असेल, खऱ्या अर्थाने त्याने जीवनाचा आनंद घेतला असेल, आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर अशी प्रसन्नता असेल. जो आज आमचा विषय प्रसन्नतेचा, त्याच्या चेहऱ्यावर अशी प्रसन्नता असेल सगळ्यांसाठी, ओळखीचा अनोळखी आपणा पर्याय जो कोणी असेल, सगळ्यांसाठी आपुलकीचं गोड स्मितहास्य असेल. असा एखादा चेहरा जर मला दिसला रस्त्याने चालताना, तर मी आत्महत्या न करता परत जाईन आणि पुन्हा नवीन पद्धतीने जगायचा प्रयत्न करेन. आणि तो रस्त्याने चालणारा प्रत्येकाचा चेहरा पाहत चाललेला आहे की त्याने जीवनाचा खरा आनंद घेतला आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे, आणि तो चेहरा पण मी परत जाईन. त्या माणसाचं पुढं काय झालं आम्हाला माहीत नाही. फक्त आमचा तुम्हाला प्रश्न एवढाच आहे, तो तुमच्या समोरून गेला असता तर परत गेला असता का? तो चालता चालता तुमच्या समोरून गेला असता आणि त्याने तुमचा चेहरा पाहिला असता तर तुमचा चेहरा पाहून तो परत गेला असता का? आणि ज्याचं उत्तर जर नकारार्थी असेल तर शोधावं लागेल की आम्ही प्रसन्न का राहत नाही. भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, अहम आत्मा गुणा केशो सर्वचा अमृत सन्नष्टो. जो परमात्मा तुमच्या आत विराजमान आहे, जो संपूर्ण प्रसन्नतेचं हे आहे, आणि तो तुमच्या आत विराजमान असूनही तुम्ही प्रसन्न राहू शकत नाही, याचे कारण आणि प्रसन्न राहण्याचे उपाय आपला सगळं सांगायचे दिलेल्या वेळामध्ये. आम्ही प्रसन्न का राहत नाही? प्रत्येकाचा स्वतःबद्दल एक गोड गैरसमज आहे. प्रत्येक माणसाच्या मनात स्वतःबद्दल एक गोड गैरसमज आहे की देवाने त्याला त्याच्या लायकीपेक्षा कमी दिलं आहे, म्हणून जे मिळालं त्यात त्याला प्रसन्न नाही आहे. मला माझ्या लायकीपेक्षा कमी मिळालं, अजून काहीतरी मिळायला पाहिजे होतं, आणि त्यापेक्षा जास्ती अप्रसन्नतेचं कारण तो स्वतःच निर्णय घेतो की दुसऱ्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्ती मिळालं आहे, आणि या ईर्ष्येमुळे तो स्वतःचा आनंद गमावून बसतो. दिल्लीचा बगदादचा बादशाह खलिफा, त्यावेळी गुलामाची पद्धत होती. एका गुलामाला त्याचा दरबारात आणलेला आहे. तो स्वतःचा इबादत करणार होता, भक्त हृदयाचा होता. गुलाम आणलेला आहे. गुलाम अगदी तरुण आहे, चेहऱ्यावरून तो बुद्धिमान दिसतो आहे, तरतरीत आहे, शरीर अगदी हृष्टपुष्ट आहे. बादशाला गुलाम आवडला, खलिफाला, बादशाला. त्यामुळे त्या गुलामाला विचारलं, नीट लक्ष द्या, तुझं नाव काय? गुलाम हसला आणि म्हणाला, बादशाह, मी तुमचा गुलाम आहे, माझं कसलं नाव असणार? तुम्ही ज्या नावाने हाक माराल ते माझं नाव. बादशाने विचारला, तुला काय काम करायला आवडेल? पुन्हा हसला. मी कोण ठरवणार काय काम करायचं? मी गुलाम आहे तुमचा, तुम्ही जे काम द्याल ते करणार. तुला पगार किती हवा? पुन्हा हसला. मी गुलाम आहे, मी कसं सांगू किती पगार? तुम्ही जो द्याल तो माझा पगार. तुला भोजनात काय आवडेल? हसला. प्रत्युत्तर, मी गुलाम आहे, तू खाऊ घालते. प्रश्नोत्तरी चालू राहिली. थोडा वेळ बादशाह गप्प बसला, डोळं मिळून बसून राहिला. सिंहासनावरून खाली उतरला, त्या गुलामाजवळ गेला, त्याच्या हातापाला बेड्या काढल्या, त्याला वंदन केलं. तू माझा गुलाम नाही, तू माझा गुरु आहेस. ईश्वराची उपासना कशी करावी हे आज मी तुझ्यापासून शिकलो. आमचा प्रश्न असा की अचानक ईश्वर तुम्हाला प्रसन्न झाला आणि हेच प्रश्न तुम्हाला विचारले तर किती पैसे हवेत? म्हणाल जे दिले तर मी समाधानी.
काय काय हवं म्हणाल, तू जे दिलं समाधानी आहे. तुला काय काम करायला आवडेल म्हणाल, तू जे दिलं. जर तुम्ही असं देऊ म्हणू शकला की तू जे दिलं ते काम, तो म्हणेल हे आईवडील, ही पत्नी, ही 2 मुलं यांना सांभाळण्याचं काम माझं काम म्हणून तुला करायचं आहे, तर बंधनच राहिलं तर संसाराचं. माऊली स्वतःच म्हणते की जे जहर माणसाला हानिकारक आहे, प्राणघातक आहे, 18व्या अध्यायात माऊली म्हणते त्या जहरावर जर आयुर्वेदाच्या दृष्टीने एक रसरीती शब्द आहे, रसरीती केली तर ते जहरच मारक जहर तारक होऊन बसेल, प्राणघातक जहर प्राणरक्षक होऊन बसेल. आणि तुम्हाला माहिती आहे की कोणाला जर नाग चावला, साप चावला, जहर चढलं तर त्याला ते इंजेक्शन दिलं जातं ते जहर उतरण्यासाठी. ते इंजेक्शनच मुळात त्या सापाच्या जहरापासूनच केलेलं असतं. ही जर युक्ती तुम्हाला साधी तर बंधन कुठेच काही नाही आहे. तुम्ही ते माझं काम समजून करतात म्हणून अडकतात. ईश्वरानं विचारलं तू काय काम हवं आहे, हे दिलंय तुला, पत्नी, 2 मुलं, आईवडील यांची सेवा करणं तुझं काम आहे. हे ईश्वराचं काम म्हणून केलं असं संसार बंधनकारी झाला नसता आणि तुम्ही अप्रसन्नही झाला नसता. आपण अप्रसन्न का राहतो? लोकांनी ठिकाणी म्हटलेलं आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. खरं आहे, हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, पण अधिकार हिरावून घेतला जाऊ शकतो. उचलून तुम्हाला कोणी कोठडीत ठेवून दिलं, बंद करून दिलं, कुठे तुम्ही स्वतंत्र आहात? कुठे स्वराज्य आहे तुमचं? कारण तो अधिकार आहे. पण प्रसन्न राहणं हा तुमचा स्वभाव आहे, जन्मसिद्ध स्वभाव आहे, अधिकार नाही, स्वभाव आहे. आम्ही अनेक शब्दांचे अगदी चुकीचा अर्थ घेतो. जे उदाहरण पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणजे काय? मी माझ्या मेहनतीने एवढे पैसे कमवलेत, मी बंगला बांधला, मी कार घेतली, मी अमुक केलं. हा पुरुषार्थ शब्दाचा 100% चुकीचा अर्थ आहे. मुळात पुरुष शब्दाचा अर्थ काय होतो? पुरुष ती पुरुष हा. आणि या शरीराला पुरू म्हटलेलं आहे. भगवान कृष्ण देखील गीतेमध्ये म्हणतात नवद्वारे पुरे गेही. या शरीराला शास्त्रामध्ये पुरू म्हटलेलं आहे. आणि पुरुष म्हणजे या शरीरात जो विश्रांती घेतो आहे, जो विद्यमान आहे, आराम करतोय, तो पुरुष. आणि त्या पुरुषाला प्राप्त करण्याचे प्रयत्न म्हणजे पुरुषार्थ. बंगला बांधणं, कार घेणं पुरुषार्थ नाही, तर तुमच्या आत बसलेल्या त्या परमात्माला असू, त्या परमात्माला प्राप्त करण्याचा प्रयत्न म्हणून तो स्त्रियांचाही अधिकार आहे. व्यवहारात तुम्ही ज्याला पुरुषार्थ म्हणता, तर मग स्त्रियांनी म्हणता आम्हाला कुठे पुरुषार्थ आहे? नाही. आतल्या त्या पुरुष ती पुरुषा, त्या पुरुषाला प्राप्त करण्याचा प्रयत्न, याचं नाव आहे पुरुषार्थ. मग हा प्रयत्न करायचा कोणत्या दिशेने? आता मूळ विचार येतो. आम्ही राजस्थानात एकाकडे मुक्कामाला होतो. ते राजस्थानचे डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ होते. सकाळी सकाळी एक सज्जन आले. आम्हाला त्यांचा व्यक्तीचा प्रांजलपणा खूप आवडला. आले त्याने हात जोडलेत, म्हणाले स्वामीजी मला साधू संन्यासांच्या दर्शनात जाण्यात काही रस नाही आहे. मी कुठल्याही साधू संन्यासाच्या दर्शनाला जात नाही, मी कधी मंदिरात जात नाही, मी कधी गीता रामायण वाचत नाही, मला यात काही रस नाही आहे. मी तुमच्यासमोर एवढ्या करता आलो, तुम्ही ज्यांच्याकडे उतरला आहात ते माझे मित्र आहेत. आणि मित्रांनी सांगितलं की आमच्याकडे एक स्वामीजी आले, तुम्ही या. तर मित्राचा शब्दाचा मान ठेवण्यासाठी मी फक्त आलो आहे. मला काही इंटरेस्ट नाही कशात, फक्त मित्राच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी मी आलो आहे. आम्हाला ठीक आहे, काही हरकत नाही. एक संन्यासाचाच भेटायला आलं पाहिजे असं नाही. ॲज ए ह्युमन बिईंग आपण 2 माणसं आहोत, 2 माणूस म्हणून पण भेटू शकतो. तुमच्या विषयावर बोलू, गरज नाही की अध्यात्मावर बोललं पाहिजे. तुमच्या आवडीचा विषय काय? आता व्यक्तीचा मी परिचय सांगतो. भारताचा पहिल्या 2 पंचवार्षिक योजनाच्या आयोगाचे ते सदस्य होते. पहिल्या 2 पंचवार्षिक जो योजना आखल्या गेल्या त्या कमिटीचे ते मेंबर होते. केवढा ब्रिलियंट असेल तो माणूस. आणि नंतर अमेरिकेत एकाने शिकवायला गेलेत. असा तो प्रकांड माणूस. आम्ही बोलता म्हणालो थोडं, म्हटलं आम्हाला कुठलाही विचार बोलायला चालतं. अरे सिनेमापासून, राजकारणापासून, क्रिकेटपासून सगळ्या विषयावर बोलतो आम्ही. एक ना धड भाराभर चिंध्या, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, असं आमचे हाल. मग आम्ही त्या मास्टरच्या सिद्धांतावरून, कारण विषय कसा वळवता आम्हाला कळतं.
सुरुवात केली 51 मतात माल्थसच्या सिद्धांतावरून आणि विषय वळवला. म्हटलं त्यांचं नाव रविशंकर शर्मा. म्हटलं रवीजी, इंग्रजीत एक म्हण शब्द आहेत, वेळ जात नसेल तर तुम्ही वेळ कसा घालवतात? हाऊ टू किल द टाईम आहे ना असं इंग्रजीत, हाऊ टू किल द टाईम, वेळ कसा घाला, हाऊ टू किल टाईम. म्हणून हो. आम्ही त्यांच्याकडे शांतपणे असं बघितलं. म्हटलं हू आर यू टू किल द टाईम, टाईम इज किलिंग यू. हू आर यू टू किल द टाईम, टाईम इज किलिंग यू. एक एक क्षण तुम्ही मृत्यूच्या तोंडाकडे चाललेला आहात. तुम्ही आता वेळ कसा घालवतात? मला पुस्तक वाचायचा खूप छंद आहे, मी तासंतास वाचत बसतो. म्हणजे छान गोड, आम्हालाही तो छंद आहे, आम्ही वाचत बसतो. फक्त एका प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्ही आता पुस्तक वाचून वेळ घालवतात, न करे नारायण, आणि दुर्दैवाने ती आमची बत्तीची खरी पडली नंतर. न करे नारायण, तुम्हाला पॅरालिसिस झाला आणि हातात पुस्तकही धरता आलं नाही, तोंड असं करून वाचता आलं नाही, तर त्यावेळी तुम्ही वेळ कसा घालवाल? आता आहे तसे प्रसन्न राहाल, आता आहे तसे खुश राहाल. हादरला तो व्यक्ती, आवाक आमच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि प्रामाणिकपणे उतरला, स्वामीजी ही शक्यता नाकारता येते, इट इज पॉसिबल. मॅथमॅटिक्समध्ये एक थेरम आहे गणितामध्ये, प्रोबॅबिलिटी नेवर टेन्स टू झिरो. शक्यता कधी शून्य होत नाही, प्रोबॅबिलिटी नेवर टेन्स टू झिरो. शक्य आहे, मला पॅरालिसिस होऊ शकतो. मी कधीच विचार केला नाही या गोष्टीचा की मला पॅरालिसिस झाला, मी हातात पुस्तक घेऊ शकलो नाही, तर मग माझं काय होईल पुढं. आणि दुर्दैवाने त्याला झाला आणि त्याच तो 5 वर्ष जगला. 5 वर्ष रडायचे अक्षरशः. आम्ही भेटलो त्यामध्ये, स्वामीजी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा भेटला असता तर आज माझी दुर्दशा झाली नसती. मग त्यावेळी त्याला पुढे म्हणालो, म्हणजे तुम्ही अध्यात्म म्हणजे गीता रामायण वाचणं समजता, आता माळ घेऊन जप करणं समजता. हा तुमचा गैरसमज आहे. अध्यात्म म्हणजे जीवन जगण्याची ती दृष्टी की त्या पॅरालिसिसच्या अवस्थेत देखील तुम्ही प्रसन्न राहू शकला असता. म्हणजे उद्या आम्हालाही पॅरालिसिस होऊ शकतो, पण आम्ही रडत नाही बसणार. आज आहोत असे प्रसन्न त्यावेळी असणार. कुठल्याही परिस्थितीत स्वतःला प्रसन्न ठेवणं ही जी जगण्याची रीत आहे, जगण्याची नीती आहे, हे जे जगणं आहे याचं नाव आहे अध्यात्म. मग तुमच्या आधी आम्हाला भारतात एक इंटरनॅशनल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर येऊन भेटलेत. आल्या त्याने एक प्रश्न विचारला, आम्ही त्यांना सांगत होतो. मग त्याने एक प्रश्न विचारला की स्वामीजी मी सगळ्या दृष्टीने सुखी आहे, सगळ्या दृष्टीने मी आनंदात आहे, तर मला काही साधन करण्याची गरज आहे, काही साधन भजन करण्याची गरज आहे. म्हणून भल्या माणसा, तो प्रश्नच असा विचारा जो सजेस्टिव्ह आहे. तुला आमच्याकडे उत्तर हवं आहे की काही गरज नाही, हे उत्तर आमचं नाही आहे, हे तुझं अपेक्षित उत्तर आहे. आम्ही तुझ्या प्रश्नाचे उत्तर त्यावेळी देऊ ज्यावेळी तू आमच्या 3 प्रश्नांची उत्तरं देशील. आम्ही तुला 3 प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तू दे, मग तू त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ तुला साधन बदल करायची गरज आहे की नाही. आमचा पहिला प्रश्न, तू आज ज्या परिस्थितीत स्वतःला सुखी आणि आनंदी समजतो आहे, ती परिस्थिती कायम टिकवणं तुझ्या हातात आहे? आहे तुमच्या हातात? तू आज एका कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे, इंटरनॅशनल कंपनी आहे, मोठा रुबाब आहे. उद्या कंपनी तुला हाकललं, राहशील सुखात मजेत? ज्या परिस्थितीत तुम्ही स्वतः सुखी समजत आहात, ती परिस्थिती कायम टिकणं तुमच्या हातात आहे? नाही. दुसरा प्रश्न, समजा परिस्थिती कायम आहे, तुम्ही स्वतः जसे आहात तसे कायम राहू शकाल? नाही, तुम्ही बदलत राहतात. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात 15व्या अध्यायात, अश्वत्थ सर्वक्षण. प्रत्येक क्षणी माऊल काय म्हणते, अ म्हणजे नाही, शो म्हणजे उद्या, स म्हणजे राहणं. तुम्ही देखील बदलत आहात. लहानपणी ज्या खेळण्याबरोबर खेळत खेळत तुम्ही मोठे झालात, ती खेळणी आज देखील तुमच्या घरात असतील, खेळत बसता. परिस्थिती तीच आहे, खेळणी आहे, तुम्ही बदलला. ज्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला सुखी समजतात, आज मी सगळ्या त्याने स्वस्थ आहे, सुखी आहे, ही परिस्थिती कायम ठेवणं आमच्या हातात नाही आहे. तिसरा प्रश्न, समजा ईश्वर प्रसन्न झाला आणि त्या ईश्वराने तुम्हाला आजपर्यंत जगलेलं सगळं आयुष्य जसं त्या तसं जगाची संधी दिली,
मी तुमच्या आजच्या भाषेत कॅसेट रिवाइंड करून दिली आणि हीच कॅसेट पुन्हा चालू केली, स्वीकाराल? प्रत्येकाने विचार करा. तुम्हाला त्या दिवशी माझी खूप दाढ दुखली, तो दिवस नको. त्या दिवशी माझा अपमान झाला, तो दिवस नको. जीवनात असे कितीतरी प्रसंग येतात जे तुम्हाला नको आहेत. तुम्ही जर स्वतः सुखी समजत असाल आणि ईश्वराने हेच आयुष्य जसं तसं रिपीट करून तुम्हाला दिलं, स्वीकाराल कोणी? नाही. मग सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा रस्ता कोणता? आम्ही शाळेत असताना गौतम बुद्धाची कथा आम्हाला शिकवली गेली. शिकलो, आठवते अजून शिकलेली. पण त्या कसे रस ना शिक्षकाने कधी सांगितलं, कारण त्यांना माहिती असेल तर सांगलं ना, आडत असेल तर पोऱ्यात येईल ना. आज ती कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुढे जाण्याच्या आधी. एक सिद्धार्थ नावाचा राजपुत्र नगर परिभ्रमण करायला निघाला आहे. पहिल्यांदाच राजवाड्यातून बाहेर पडला आहे. त्याने तोपर्यंत कधी राजवाड्याच्या बाहेर पाऊल ठेवलं नव्हतं ज्योतिषाच्या सांगणे. आणि त्याला एक भिकारी दिसला. कथा असं सांगते की तो भिकारी बघून तो राजपुत्र, सिद्धार्थ राजपुत्र दुःखी झाला. निर्लक्ष द्या. त्या सिद्धार्थ राजपुत्राला तो भिकारी बघून तो दुःखी झाला. हे जर खरं आहे मग त्याने राजत्याग करायला नको होता. उलट आणखीन धनसंपत्ती गोळा करायला पाहिजे होती. अरे या भिकाऱ्याला हे दुःख आहे, माझ्यावर येऊ नये, मी अजून लोकांना टॅक्स टाळेल, अजून राजावर आक्रमण करेल, गोळा करेल धन. त्यानं उलटा निर्णय घेतला. राजदरबार सोडून तो निघून गेला, स्वतःच भिकारी झाला. जर कथेत असं सांगितलं असतं की त्या भिकारी बघून त्याला आनंद झाला आणि मग मला कशाला मी राजपूत म्हणून जगतोय, डोक्या लोकात ओझं, त्यापेक्षा भिकारी मजा येते, मी पण भिकारी होऊ, ते इट इज लॉजिकल बिहेवियर. पण तो जर भिकारी पाहून दुःखी झालेला आहे तर त्याने राजत्याग करायला नको होतं. इट इज इन लॉजिकल बिहेवियर. मग काय विचार केला असेल त्या सिद्धार्थ राजपुत्राने? पुढे गेला त्याला एक वृद्ध म्हातारा दिसला. रोग जर्जरी शरीर आहे, चालताही येत नाही, अतिशय वृद्ध झालेला आहे. त्याला बघून त्याला दुःख झालं असं कथा सांगते. मग असं जर असेल तर त्याने काय करायला पाहिजे होतं? राजवाड्यात परत आल्यावर वैद्यांना बोलायला पाहिजे होतं की माझ्यासाठी च्यवनप्राश तयार करा नवीन, की मी कधी म्हातारा होणार नाही याची काळजी घ्या, मी कायम तरुण राहील याची व्यवस्था करा, असं करायला पाहिजे होतं. इट इज लॉजिकल बिहेवियर. तसं केलं असतं तर. पण तो वृद्ध बघून त्याला ते दुःख झालं, तरी त्याने सगळं सोडलं आणि ते सगळं सोडून तो जंगलात निघून गेला. तर खाण्यापिण्याचे आबाळ, शरीराकडे लक्ष नाही. तर त्याला मराठीत एक शब्द आहे अकाल वृद्धत्व. तो स्वतःच अकाली वृद्धत्वाकडे वळाला. योग्य होतं ते वागणं? तर काय त्या दृष्टीने पटतंय? मग त्या राजपुत्राने काय विचार केला? त्या राजपुत्र हा विचार करत बसला की मी आज तरुण आहे म्हणून सगळे विषय भोग करू शकतो, मजा करू शकतो. उद्या मला हेच वृद्धत्व येणार आहे आणि हेच दुःख मलाही भोगावं लागणार आहे. आता कान उघडे ठेवून आहे का? जीवन जगण्याचा असा कोणता रस्ता आहे का की ज्या रस्त्याने गेला असता मी तरुण आहे तरी सुखी आणि मी वृद्ध झालो याच्यासारखा तरी सुखी. माझं सुखी होणं, माझ्या आनंदात राहणं हे माझ्या तारुण्यावर किंवा वृद्धत्वावर अवलंबून असता कामा नाही. तो भिकारी बघून विचार करतो आहे, मी आज राजपुत्र आहे, सगळ्या सुखसुद्धा माझ्याकडे आहेत, न करे नारायण उद्या कुठे आक्रमण केलं, मी युद्ध हारलो, ही दशा माझी होईल. किंवा पुढच्या जन्मात मीच भिकारीच्या पोटी गेलो तर मला हे दुःख भोगावं लागेल. मग जीवन जगण्याचा असा कोणता रस्ता आहे का की ज्या रस्त्याने गेलं असता मी राजपुत्र आहे तरी सुखी आणि मी भिकारी झालो तरी सुखी? केव्हा शक्य? तुम्ही आज जे काही धडपड करत आहात, सुखी मानण्याचा प्रयत्न करत आहात, ते 3 गोष्टी म्हणजे वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती. अमुक वस्तू हवी ती मिळाली की तुम्ही खुश, नाही मिळालं की दुःखी. व्यक्ती, या व्यक्ती माझं प्रेम आहे याच्यामुळे मी सुखी, पत्नी चांगली म्हणून सुखी. जोपर्यंत तुम्ही सुखी होण्याचं साधन वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीवर आधारित आहेत, तुम्ही कधीही पूर्ण सुखी होणार नाही.
सिद्धार्थ राजपुत्र तो विचार करतो आहे की मला पूर्ण आनंदी राहायचं असेल, पूर्ण सुखी व्हायचं असेल, तर मला वस्तू, व्यक्ती, परिस्थितीच्या गुलामीतून मुक्त व्हावं लागेल. इरिस्पेक्टिव्ह ऑफ थिंग, पर्सन अँड कंडिशन. त्या दिवशी तुम्ही वस्तू निरपेक्ष सुख भोगू शकाल, व्यक्ती निरपेक्ष सुख भोगू शकाल. परिस्थितीवर आधारित तुमचं सुख नसेल. इरिस्पेक्टिव्ह ऑफ थिंग, पर्सन अँड कंडिशन. आणि म्हणून तो सगळं सोडून गेला की जीवन जगण्याचा असा काही रस्ता शोधू की ज्या रस्त्याने गेला असता मला सुखी होण्यासाठी कुठल्या व्यक्तीची गरज पडणार नाही, मला सुखी होण्यासाठी कुठल्या परिस्थितीची गरज पडणार नाही, मला सुखी राहण्यासाठी कुठल्या माणसाची गरज पडणार नाही. आणि तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं प्रसन्न राहू शकते. तुम्हाला जर प्रसन्न राहायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागेल. तुम्हाला कसं शक्य आहे? एक गंमत बघा. नदी वाहते आहे, नदीच्या काठी झाड आहे, पाणी संथ वाहत आहे, स्वच्छ निर्मळ पाणी आहे. काय होईल? त्या झाडाचं प्रतिबिंब त्या नदीत पडेल. एक एक पान देखील तुम्हाला दिसेल त्या झाडाचं. नदीला पूर आला, पाणी वेगानं वाहत आहे, पाणी गढूळ झालं आहे. आता त्या नदीच्या काठी असलेल्या झाडाचं प्रतिबिंब पाण्यात दिसेल? नाही दिसणार. हीच तुमची अवस्था होते. तुम्ही त्याला सुख सुख म्हणतात. सुख शब्दाचा अर्थ तरी करतो तुम्हाला कधी? आणि आम्ही जर तुम्हाला म्हणतो की तुम्ही सुखी व्हायचा प्रयत्न करता, पण सुख म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सुखी होतात म्हणजे नेमके केव्हा होतात हेही तुम्हाला कळत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे असं काय बडबडत आहेत. खरंच सांगतो आहे. पहिली गोष्ट, सुख शब्दाचा अर्थ सु म्हणजे अनुकूल आणि ख म्हणजे इंद्रिय. आता थंडीचे दिवस आहे, तुम्ही स्वेटर घालून बसलात कारण थंडीपासून रक्षा बरं वाटतं आहे. उन्हाळ्यात तुम्हाला स्वेटर घातला तर चालेल. रात्री झोपताना रजाई हवी आहे, छान वाटतं, झोप छान लागते. उन्हाळ्यात रजाई घातल्या अंगावर तर चालेल. सु म्हणजे अनुकूल, ख म्हणजे इंद्रिय. इंद्रियाला जे अनुकूल आहे, दात चांगले आहेत, ऊस खाऊ शकतो. आम्ही लहानपणी खूप ऊस खाल्लेत, आता दात काम देत नाही, ऊस खाता येत नाही. अनुकूल इंद्रियाला. त्याहून पूर्णपणे जा. समजा एखादा मोठा ऑफिसर आहे, त्याला गुलाबाच्या फुलांचा शौक आहे, त्याचा चपरासी आहे, पिऊन आहे. तो रोज एक गुलाबाचा फूल आणून देतो. साहेब माझ्या बगीच्याचं फूल छान आहे. साहेब खुश, माझा चपरासी किती चांगला आहे, रोज फुलं आणून देतो, रोज फुलं आणून देतो. साहेब त्याच्यावर खुश आहे. एक दिवस असं घडलं, पहाटे पहाटे त्या साहेबाच्या मुलाची तब्येत बिघडली. त्याने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर, मुलाला एकदम ताप आहे, असा असा त्रास होतोय, लवकर या. आता डॉक्टर झोपेतून उठला, तो फ्रेश होईल, तयार होईल, यायला वेळ लागेल. हा व्याकुळतेने वाट पाहतोय, डॉक्टर केव्हा येतील, अजून आले नाही, अजून आले नाही. पुन्हा फोन केला, डॉक्टर या. आणि त्याचवेळी तो चपरासी गुलाबाचं फुलं नाही, अख्खा गुलाबाचं गुच्छ घेऊन आला. स्वीकारेल? आनंद वाटेल? उलट त्याला शिव देईल, मी एवढा टेन्शनमध्ये काय घेऊन आला? अरे गुलाबाच्या फुलाचा रंग बदलला का? गुलाबाच्या फुलाचा सुगंध गेला का? रंग तोच आहे, आकार तोच आहे, रूप आहे, सुगंध तोच आहे. जे गुलाबाच्या फुलाचा कालपर्यंत सुख देत होतं ते आज देत नाही. फरक कोणात पडला? फुलं आहे तसं आहे, खास तुला का सुख देत नाही? मुलगा आजारी, त्या चिंतेत तो पडला आहे. मग त्या चिंतेत तू आहे म्हणून ते गुलाबाचं फूल तुला सुख देत नाही. तर ज्यावेळी तू गुलाबाचं फूल पाहून खुश होत होता, ते देखील गुलाबाच्या फुलामुळे होत होतं का याचा कधी विचार केला? विचार करा. समजा कोणाला गुलाबजाम खायचा वाटतोय, गुलाबजाम खातोय आणि लहान मूल पडलं, अर्धा घास तोंडात असेल, तो गिळला देखील जाणार नाही, गिळातून उतरणार नाही खाली. थूक कराल आणि त्या मुलाला घ्यायला उसाल. का हो? गुलाब कडू झाला, गुलाबजाम चव बदलली, का नाही खाल्ला? मूल पडलं, तोंडातून तुकडा गेला, तो गुलाबजाम आता आनंद देत नाही. मग प्रश्न असा उद्भवतो की खरोखर गुलाबजामुमुळे तुम्हाला सुख मिळालं होतं का? आम्ही कधी याचा विचारच केला नाही. समजा नुकतंच लग्न झालेलं आहे, पती मिलिटरीत आहे, अजून अंगावरची हळद धुतली गेली नाही आणि वरून हुकूम आला, युद्धाची तयारी सुरू आहे, तात्काळ हजर व्हा. लग्न 2 दिवस झालेत, अंगावरची हळद धुतली गेली नाही, त्या बिचाराला जावं लागेल. पती किती चिंतेत असेल. आणि सुदैवाने युद्ध वगैरे संपलं, हा सुखरूप घरी परत आला.
सकाळी सकाळी आला रेल्वेने, दार बेल वाजली, पत्नीने दार उघडलं, दारात पती उभा आहे. ती विचारेल कोणत्या गाडीने आलात, मग गाडीत जागा मिळाली होती का, मला तरी झोप झाली का, विचारेल? नाही विचारणार. काय करेल? काही क्षण ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहील. तो तिच्याकडे पाहत राहील, ती त्याच्याकडे पाहत राहील, आणि तो त्यांचा सगळ्यात आनंदाचा क्षण असेल. त्याकडे ते पाहण्याच्या नशेतून उतरतील. मग चालून तुम्हाला चहा ठेवतो, तुम्ही हात पाय धुवा, तो आनंद कमी होत जाईल. तुम्ही हातात आरसा घेतला, आरसा असाचा करत बसला, दिसेल काही? आरसा केव्हा दिसेल? आरसा स्थिर असेल तर. आता या सगळ्या गोष्टी मी काय सांगतोय, कुठल्याही गोष्टीने तुम्हाला सुख त्यावेळी होतं ज्या क्षणी त्या वस्तूमुळे, ज्या क्षणी त्या व्यक्तीमुळे तुमचं मन क्षणभर स्थिर आणि शांत होतं, त्यावेळी सुखाचा अनुभव होतो. वस्तू आणि व्यक्ती फक्त निमित्त आहे तुमचं मन शांत आणि स्थिर करायला. वस्तूमुळे सुख नाही, व्यक्तीमुळे सुख नाही, ते फक्त एक निमित्त बनतात तुमचं मन क्षणभर शांत स्थिर करायला. जसं मगाशी सांगितलं, झाड नदीकाठी आहे, पाणी गढूळ झालं दिसणार नाही, स्वच्छ पाणी आहे, संत आहे, दिसेल. म्हणजे स्वच्छ पाणी, संत पाणी म्हणजे काय? तेच पातंजल सांगतात, योग चित्त वृत्ती निरोध हा. आमचे तुकाराम महाराज काय म्हणतात, हा संस्कृतला सूत्र योग चित्त वृत्ती निरोध हा, हे सामान्य लोकांना कळत नाही. म्हणून आमचे तुकाराम जगद्गुरू तुकाराम म्हणतात, ठाईच्या बैसुनी करा एक चित्त. ठाईच्या बैसुनी करा एक चित्त. आणि ज्यावेळी तुम्ही एक चित्त व्हाल त्यावेळी तुम्हाला सुखासाठी कुठल्याही वस्तूची गरज पडणार नाही, आणि मग खऱ्या अर्थाने तुम्ही प्रसन्न राहू शकाल. आता तुमच्यापैकी बरेच लोक नोकरी व्यवसाय करतात, पगार कमवतात. आम्ही तुम्हाला म्हणतो महिन्याचे किती कमवतात? 1,00,000 रुपये. अभिमान 1,00,000 रुपये. ठीक आहे, आम्ही 2,00,000 रुपये देतो. काम काय? काही काम नाही आहे. आम्ही तुम्हाला कुठलंही काम देणार नाही. खा प्या फिरा, सिनेमा बघा, टी व्ही बघा, जे करायचं ते करा. स्वतंत्र, काही काम करायचं नाही. तुम्हाला जे करायचं आहे त्याला तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात. तरी तुम्ही कमवता त्याचा दुप्पट पगार आम्ही देऊ. फक्त आमची एकच अट आहे, एकच शर्त आहे, झोपायचं नाही. स्वीकारा? आहे कोणती तयारी? जर निद्रा नाशाचा रोग नसेल तर कोणी स्वीकारेल? का हवी तुम्हाला झोप? पूर्वी खेडेगावामध्ये लाऊडस्पीकर करण्याची बॅटरी न्यायची, आणि ती बॅटरी जोपर्यंत चालली तो चालली, मग हळूहळू ती बॅटरी उतरत जाते. बॅटरी उतरत गेली, आवाज बंद. मग दुसऱ्या दिवशी ती बॅटरी चार्ज करायला घेऊन जावं लागायचं. ही देखील एक स्टोरेज बॅटरी आहे, दुसरं काही नाही आहे. ही एक स्टोरेज बॅटरी आहे. तुम्ही रात्री झोपेमध्ये ही बॅटरी चार्ज होते. फक्त तुमचं दुर्दैव एवढंच की ते चार्जिंगच्या पॉईंट तुम्हाला माहिती नाही कुठं होतं. कुठल्या दुकानात ते चार्जिंग होते तुम्हाला कधीच कळालं नाही. रात्री चांगली झोप झाली की बॅटरी आपोआप चार्ज होते, तुला सगळी कामं करतात, बॅटरी डाऊन होते. आम्हाला झोपेची काय आवश्यकता आहे? घडलेली एक घटना सांगतो. जयपूर राजघराण्याची. जयपूरच्या राजा मानसिंगने खूप काही गोळा करून टाकलं, आणि ते अशा एका ठिकाणी ठेवलं. त्याला विचार केला की भविष्यामध्ये माझ्या वंशजांनी काही कमाई न करता, मेहनत न करता हे सगळं बघितलं ते उडवतील, म्हणून त्याने एक अट घातली. त्याच्या एका नोकराला नेलं. घडलेली घटना सांगतो जयपूर राजघराण्याची. त्याचा एक प्रामाणिक नोकराला नेलं. मी सगळं हे इथं ठेवलेलं आहे, इथं तू माझ्या मुलाला घेऊन आयुष्यात फक्त एकदाच यायचं आहे. त्या मुलाला इथं आणायचं, राजवाड्यातून डोळ्यावर पट्टी बांधून. नीट आहे का? डोळ्यावर पट्टी बांधून इथं आणायचं. इथं डोळ्याची पट्टी सोडायची. त्याचं बघ इथं तुला काय काय हवं, तुला जे हवं असेल ते, पण स्वतःच उचलून न्यावं लागेल, जेवढं वजन उचलता येईल तेवढं. असं म्हणतात की जयपूर राजघराण्यामध्ये 4 गजमुक्ता होत्या. पान खाऊन थुकायची पीकदाणी अशी होती की खोलीमध्ये लॅम्प लावायची गरज पडत होती. तिचा प्रकाश पडायचा. पान खाऊन थुकदाणीचा खोलीत प्रकाश पडायचा, अशी थुकदाणी होती. केवढं वैभव असेल. तुला जे नसेल ते नाही. नंतर तुझा मुलगा माझ्या मुलाच्या मुलाला घेऊन देईल एकदाच, ही अट. आणि त्या राजा मानसिंगपासून ही परंपरा 1945 पर्यंत चालली.
1945च्या आसपास जयपूर राजघराण्याचे जे गादीपती होते भवानी सिंग, त्याआधी मिलिटरीमध्ये ब्रिगेडियर होते इंग्रजांच्या काळात, आणि त्यानंतर इंग्लंडहून राजपुत्र येणार होता भारतात. ह्यांना वाटतं की सगळे राजे काही ना काही भेट देतील, मी काही भेट दिली पाहिजे. मग प्रत्येक राजा सोनं चांदी जवाहर काहीतरी दागिने देतील, यात काय मजा आहे. मी असं वेगळं काहीतरी देईन की जे कोणी राजा देऊ शकणार नाही. मग वेगळं काय द्यायचं आहे त्यामध्ये, इथं या राजाकडे ते त्या राजाकडे हे कोणी देईल. त्याला एकदम आठवलं की त्या ठिकाणी एक वस्तू अशी होती जी कोणाकडेच नाही. त्याला लागली, त्याला बोलवलं. अरे आपण तिथे गेलो होतो. हो महाराज. पुन्हा जायचे? नाही महाराज, आमच्या पूर्वजांनी वचन दिलं होतं पुन्हा कोणी जाणार नाही, तुम्हीही जाणार नाही, मीही जाणार नाही. आता याच्या पुढे तुमच्या मुलाला माझा मुलगा घेऊन जाईल. आधीच राजघराण्याचे त्यात मिलिटरी ब्रिगेडियर म्हणून आम्ही कोणी निंदा करत नाही, पण सांगतो, वस्तुस्थिती सांगतो. तुमच्या बाबतीत घडतं. आधीचं मरकडं तशात मध्य प्याला, तशात त्याला विंचोदंश झाला. मग काय विचार. आधी राजघराणं क्षत्रिय, त्यात मिलिटरीतला ब्रिगेडियर. माझा नोकर मला उलट उत्तर देतो, आपल्याला जायचे नाही. काढली तलवार, सडाक. म्हणून भगवान कृष्ण होते, ध्यायते विषाण पुसो संघर्ष शुभजायते, संघात संजायते, कामात कामात क्रोधाभिजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात पडशती. संतापाच्या बाजू उडवलं, मग कळालं अरे बापरे काय घोडचूक केली. याला वेळच मिळाला नाही त्याच्या मुलाला सांगायला. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जयपूर राजघराण्याचा तो खजिना शोधण्याचे लोक प्रयत्न करत आहेत. तुम्हाला द्यायचं जा, सापडलं तर थोडं आम्हाला देऊन जा. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, राज्य सरकार प्रयत्न करत आहे, अनेक संस्था प्रयत्न करत आहेत. तर आंबेच्या किल्ल्याच्या दगड ठोकून बघतायत. किल्ल्याच्या तलावाचं पाणी सगळं सुकवलं, पहाडामध्ये फिरत आहे, खजिना सापडत नाही. आम्हाला ही गोष्ट नाही सांगायची. गोष्ट ही सांगायची आहे की एवढ्या मोठ्या खजिन्याचा तो मालक, हा जो खजिना मिळत नाही त्यांना, तुम्हाला त्याचा दुर्दैव वाटेल ना. काय माणसं नशीब, एवढ्या खजिन्याचा मालक तरी त्याला नशिबात येणे. तुम्हाला त्याच्याबद्दल जेवढी कीव येईल, अनुकंपा येईल, तेवढीच कीव अनुकंपाला आम्हाला तुमच्याबद्दल वाटते. कारण तुम्ही त्या खजिन्याचे मालक आहात. डोळ्यावर पट्टी बांधून जात आहात, डोळ्यावर पट्टी बांधून जात आहात झोपेमध्ये. डोळे उघडे ठेवून जर तुम्हाला तिथं जाता आलं, ज्याला आमचा परंपरेने धारणा ध्यान समाधी. काय धारणा ध्यान समाधी? जिथे रिचार्ज होते बॅटरी, जिथून तुम्ही प्रसन्न होतात, ते सेंटर शोधून काढलं. तिथं आम्ही सभान अवस्थेत जाऊ शकतो. तुम्ही झोपेत जातात. बायबलमध्ये देखील हे म्हटलेलं आहे की हत्तीवर बसून तुम्ही सुईच्या नोकातून जाऊ शकणार नाही. त्याचा अर्थ असा, या शरीराच्या पंचकोशात्मक आहे. पहिला कोश अन्नमय, दुसरा प्राणमय, तिसरा मनोमय, चौथा विज्ञानमय, पाचवा आनंदमय. पाचव्या कोशाचं नाव आनंदमय एवढ्यासाठी आहे की तुम्हाला जीवनाचा खरा आनंद त्या पाचव्या कोशात गेल्यावरच मिळतो. कारण ईश्वर साक्षात्कारचं ठाण ते आहे. ह्या पाचव्या कोशात जाईपर्यंत ईश्वर साक्षात्कार होत नाही, म्हणून त्याचं नाव आनंदमय कोश आहे. तुमच्यापैकी बहुतेकांची चेतना या तीनच कोशात अडकलेली असते, अन्नमय, प्राणमय, मनोमय. मनोमय कोश आणि विज्ञानमय कोशाचा जो दरवाजा आहे तो बायबलमध्ये सांगितल्याचा सुईचा नको एवढाच आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण अशी की तुम्ही मनोमय कोशातून विज्ञानमय कोशात प्रवेश करण्याचा प्रयत्न कराल. तो जो स्पॉट आहे तो सुषुप्तीचा म्हणजे गाढ निद्रेचा आहे. म्हणजे मनोमय कोशाचा शेवट आणि विज्ञानमय कोशाची सुरुवात, तो जो बिंदू आहे तो सुषुप्तीचा गाढ झोपेचा आहे. आणि म्हणून तुम्ही विज्ञानमय कोशात प्रवेशच करू शकत नाही. कारण विज्ञानमय कोशामध्ये सद्गुरूची सत्ता चालते. म्हणून आमच्या सगळ्या संतांनी सांगितलं, तुम्ही कोणी असा, काही शिका, काही मोठे असा, सद्गुरू वाचून उपाय नाही. का? कारण विज्ञानमय कोशात फक्त सद्गुरूंची सत्ता चालते. ते तुम्हाला आज घेऊ शकतात. बायबलमध्ये म्हटलेलं आहे, यू नॉक द डोअर,
नॉकचं डोअर म्हणजे काय? तुम्ही दरवाजा बाहेर उभे आहात, तुम्ही दरवाजा ठोकू शकतात, आत केव्हा जाऊ शकाल? जो आत आहे तो दरवाजा उघडेल तेव्हा. म्हणजे जो आधीच पोचला आहे तो तुमच्यासाठी दरवाजा उघडेल तेव्हा तुम्हाला आत जाता येईल. मग तुम्हाला तशा माणसाला शोधावा लागेल जो आधी आत पोचला आहे. म्हणून आपल्याकडे म्हणतात ते पोचलेले संत आहेत. कुठले पोचलेले संत? तिथे पोच. या विज्ञानमय कोशामध्ये प्रवेश केला तर ध्यान, मग पुढे समाधी. हे होईल कसं? सद्गुरू कृपे वाचून आचार्य रजनीशांनी ध्यानावर हजारो शेकडो प्रयोग केले. देश विदेशाचा कधी कन्फ्युशनपासून जपान अनेक पद्धती त्याने लोकांना शिकवल्यात. आणि शेवटी थकून बाकून रजनीशांना म्हणावं लागलं, यू कॅन क्रिएट दी सिच्युएशन फॉर मेडिटेशन, यू कॅन मेडिटेट. पुन्हा सांगतो, एवढ्या शेकडो पद्धती लोकांना शिकवल्यावर देखील रजनीशाला शेवटी हार म्हणून सांगावं लागलं, यू कॅन क्रिएट दी सिच्युएशन फॉर मेडिटेशन, यू कॅन मेडिटेट. तुम्ही ध्यानासाठी परिस्थिती निर्माण करू शकता. ध्यान करणं तुमच्या हातात नाही. तुम्ही अगरबत्ती लावा, आसन घ्या, डोळे मिटा, असे बसा तसे बसा, ध्यान लागणे तुमच्या हातात नाही. ध्यान लागणं फक्त ईश्वराची कृपा किंवा गुरुची कृपा. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो, ईश्वर हा साधन साध्य नाही, ईश्वर हा कृपा साध्य आहे. साधन साध्य म्हणजे काय? साधन साध्य त्याच वस्तू असू शकतात ज्या वस्तूचा तुमच्याजवळ अभाव आहे. जी वस्तू तुमच्याकडे नाही तीच वस्तू प्रयत्न करून मिळवता येते. त्या सगळ्या वस्तू साधन साध्य. समजा तुमच्यापैकी कोणाला भजी खायची इच्छा झाली आहे का? भजीजवळ नाही आहे. मग काय करावं लागेल? बेसन आणा, तेल आणा, कढई आणा, स्टोव आणा, तेव्हा ती भजी मिळणार. शिरा खासा वाटला आहे का? शिरा नाही आहे. सोजी आणा, तूप, साखर वगैरे. ज्या वस्तू तुमच्याकडे नाही तीच वस्तू तुम्हाला प्रयत्नपूर्वक प्राप्त करता येऊ शकते. त्या सगळ्या वस्तू साधन साध्य. तुम्ही ईश्वराच्या बद्दल असं म्हणाल नाही. आम्ही काली एकेठे गेलो, तिथं हा प्रयोग करा. आता वेळ नाही, दिल्या मर्यादा पुरे करायचे. तुमचा बरं त्यानंतर डोळ्यात चष्मा आहे हां ना. आम्ही सगळ्या चष्माधारकांना एक प्रश्न सांगतो, तुम्ही चष्मा लावलेला आहे? आम्ही सांगू त्यावेळी डोळे मिटा, आम्ही सांगू त्यावेळी डोळे उघडा. करून बघा, डोळे मिटा, डोळे नाही, चष्मा राहू द्या, चष्मा राहू द्या. आम्ही सांगतो डोळे मिटा, डोळे उघडा. काय दिसलं? तुम्ही दिसलात, आम्ही दिसला. सगळ्यांची उत्तर खोटी आहेत. तुम्ही डोळे उघडल्यानंतर सगळ्यात आधी तुमच्या चष्म्याचा ग्लास पाहिला. कळते आम्ही काय म्हणतो? बट यू आर सो हॅबिच्युअल की तुम्हाला हे भानच राहत नाही की आम्ही चष्म्याचा ग्लास पाहिला. त्या ग्लासमध्ये आम्हाला पाहिजे, साहेबांना पाहिजे, यांना पाहिलं असेल. तुम्ही असं नाही म्हणाल स्वामी आम्ही ग्लास पाहिला. वस्तुस्थिती काय? तुम्ही आधी ग्लास पाहिला, पण ते तुम्हाला कधी लक्षात येत नाही, कारण तुम्ही इकडे अंगवळणी पडलं आहे. तसं ईश्वर सतत तुमच्याजवळ आहे आणि त्या सवयीमुळे तुम्हाला कळतच नाही तो तुमच्याजवळ आहे. म्हणून तो कृपा साध्य आहे. तो काही बाहेरून येणार नाही आहे, तो साधन साध्य नाही आहे, तो कृपा साध्य आहे. मग ती कृपा ईश्वराची असो की गुरुची असो. मग कृपा प्राप्त व्हायला काय करावं लागेल? तुम्हाला सरळ व्हावं लागेल. आम्ही अनेकदा हा प्रश्न गमतीने विचारतो तरुण मुलांना, तुम्हाला विचारणार नाही, वा तुमच्या कशाला जाकली मूठ सव्वा लाखाची. आम्ही विद्यार्थ्यांना विचारतो, सरळ रेषेची व्याख्या काय? स्वामीजी आम्ही 9वीत होतो त्यावेळी शिकलो होतो, आता 12वीत आलो घ्या. 9वीत होता शिकलो, 12वीपर्यंत व्याख्याही विसरलात. म्हणजे आम्ही 60 वर्षापूर्वी शिकलो, आम्हाला अजून आठवते. सरळ रेषेची व्याख्या काय आहे? 2 बिंदूतलं कमीत कमी अंतर, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. कळते? थोडी रेषा तिरली की अंतर वाढलं, अशी जर की अंतर वाढलं. 2 बिंदूतलं कमीत कमी अंतर, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट, ती सरळ रेषा. तुम्हाला तुमच्यात ईश्वरात कमीत कमी अंतर हवं असेल तर सरळ व्हावं लागेल. तुम्ही सरळ नाहीत म्हणून तू राहात. मग सगळं साधन म्हणजे कशासाठी? सरळ होण्यासाठी. आमच्यावर सरळता नाही. आणि म्हणून आम्ही नेहमीच प्रवचनात सांगतो, ईश्वर प्राप्तीमध्ये हे आपाप बडबडत राहतात.
काम क्रोध काही बाधक नाही. आम्ही छातीला हात ठेवून सांगतो. त्यांनी साधनाच केली नाही, त्यांना काय कळते? ईश्वर प्राप्त काम क्रोध काही बाधक नाहीत. काम बाधक असा तर रामाने दशरथाचा घरी जन्मच घेतला नसता. स्पष्ट बोलतो आम्ही. दशरथाला 3 राण्या होत्या, ब्रह्मचारी राहण्यासाठी नव्हत्या. काम जर कृष्णाच्या भाषेत धर्माविरुद्ध, धर्माच्या मर्यादेत असेल, धर्माच्या मर्यादेच्या बाहेर असेल तो बाधक होईल. धर्म मर्यादेत काम बाधक नाही, नाही तर कुठल्या संताला ईश्वर प्राप्तच झाला नसता. सगळे संत ग्रसाश्रमात होते. क्रोध ईश्वर प्राप्तीत बाधक नाही. क्रोध जर ईश्वर प्राप्तीत बाधक असता तर जमदग्नीच्या घरी परशुरामाचा अवतारच झाला नसता. सगळ्यात क्रोधी कोण? जमदग्नी. परशुराम देखील अवतार आहे. मग ईश्वर प्राप्ती सगळ्यात बाधक काय? तुमच्या बुद्धीची चतुराई. बस. ईश्वरापासून तुम्हाला दूर ठेवणारी काही वस्तू असेल तर तुमच्याजवळ जी बुद्धी आहे ती खूप चतुर आहे. आम्ही सामान्य लोकांना नेहमी गमतीनं सांगतो, तुम्ही किती चतुर आहेत. मंदिरात जातात, आरती करतात, ओम जय जगदीश हरे प्रभू जय जगदीश, सगळं अगदी बेमजा मनोभावाने आरती करतात. त्या आरतीत एक कडं येतं, तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझं को अर्पण क्या लागे मेरा. आरती झाली. ते आरती करणारे पुजारी महाराज ताट घेऊन बाहेर आले. बाई पर्समध्ये हात टाकते. 10 रुपयाचा शिक्का हातात आला, काढणार नाही. पर्सनं शोधेल 2 रुपये आहे का. आणि आता तर म्हटलं तन मन धन तेरा, का नाही निघतो 10 रुपयाचा शिक्का. तो रुपये 2 रुपये शोधतात. आणि काही तर एवढे चतुर असतात की 5 रुपयाचा शिक्का टाकतात आणि 4 रुपये सुटी उचलून खिशात टाकतात. बघतात तुम्ही सगळं. हे काय? ही बुद्धीची चतुराई आहे. आम्ही नेहमीच म्हणतो. तर शबरीला त्या गुरुने सांगितलं, बेटी तुला एक काम करायचं आहे, हा रस्ता 1 योजन का 2 योजन शास्त्रात दिलेलं, हा 1 योजन रस्ता तुला साफ करून ठेवायचा आहे. इथं काटे नको, बारीक बारीक दगडं नको, कारण राम अनवाणी आहे. रस्ता साफ करायचा, फळं आणून ठेवायची. एक दिवस राम तुझ्या झोपडीत येणार. आता ती तुमच्यासारखी हुशार नव्हती, त्यामुळे त्याने विचारलं नाही कधी येणार म्हणून. फक्त गुरुची आज्ञा, रस्ता साफ करून ठेवायचं, फळं आणून ठेवायची. त्याने सुरू केलं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 1 वर्ष आणि 12 वर्ष रामाला येणं भाग आहे. रोज वाट पाहिजे, रोज रडायची, आज नाही आले उद्या येईल. तुम्ही असं तर काय केलं सर? तपास केला असता की मंत्राने पाठवलं की नाही, राम कुठपर्यंत आलेत, मग किती दिवसात येते, मग 2 दिवसात येते, मग करू की साहेब आज कसं करायला पाहिजे. ही बुद्धीची चतुराई राम तुमच्या दरबारात येऊ देणार नाही. शबरीने आपली बुद्धी चतुरांनी वापरली, तपास नाही केला की राम कुठपर्यंत आलेत. गुरुची आज्ञा आहे ना, हे करायचं, राम येणार, येईल, आज उद्या येईल. तुमची बुद्धी हे करायला स्वीकार करत नाही. आणि तुम्ही प्रसन्न राहण्याचं एक मुख्य कारण तुमची बुद्धीची चतुराई. ही बुद्धी तुम्हाला व्यवहारात कामाची येतच. आम्ही नाही म्हणत नाही, आम्ही असं नाही की तुम्ही बुद्धिहीन होऊन जा. पण जी बुद्धी तुम्हाला व्यवहारात कामास येत असेल ती बुद्धी ईश्वर प्राप्तीच्या नेमकी आड येणार आहे. तुम्हाला प्रसन्न राहायचं असेल, ईश्वरापर्यंत पोचायचं असेल, एकच उपाय आहे, गेला गुंडाळून ठेवून द्या आणि मग ईश्वर शरणागती. म्हणून बघा ना, कृष्ण गीतेत सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. शरणागती हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. तो विकनेस नाही, तो कमजोरी नाही आहे, ती गुलामी नाही आहे. शरण जाणं, संपूर्णपणे शरण जाणं हा तुमच्या जीवनात सगळ्यात मोठा पुरुषार्थ असेल. कारण शरण जाण्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या अहंकाराचे विसर्जन करावं लागेल. आणि अहंकाराचं विसर्जन मोठा पुरुषार्थाचा विषय आहे, सामान्य विषय नाही. त्यामुळे कोणाला शरण जाणं सोपा विषय नाही. म्हणून कृष्ण सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं तथा मोक्षयिष्यामि मा शुचः. त्यासाठी आणखी काय, प्रत्येकाचा वेगळ्या माऊलींच्या शब्दात सांगून विषय सांगतो. 2 मिनटं उरलेली आहेत. माऊलींचा ज्ञानसागर चाललं आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे, तया ज्याचं त्या ओवीचं अनुकरण त्यांनी आपल्या जीवनात उतरवलेलं आहे, ते आमच्या शेजारी बसलेले आहेत. काय ओवी आहे? तया सर्वात्मका ईश्वरा, तया सर्वात्मका ईश्वरा
स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली अपारा तोषा लागी. त्या ईश्वराची पूजा कशी करायची? ही फुलं घेऊन नाही, या फुलांचं काही काम नाही. मग कोणती फुलं? तुमचं प्रत्येक कर्म ईश्वराच्या चरणी अर्पण करणारं फूल झालं पाहिजे. स्वकर्म कुसुमांची वीरा. तुम्हाला वीरा शब्द संबोधन केलं, तुम्ही वीर आहात. आणि म्हणून अध्यात्म हा पळपुट्या लोकांचा विषय नाही. अध्यात्म हा मार्ग शूरांचा, हरीचा मार्ग शूरांचा. का म्हटलं आहे? स्वकर्म कुसुमांची वीरा, त्या सर्वात्मका ईश्वर. या जगात जे काही आहे, म्हणून मालूम म्हणते जे जे भेटे भूत ते माझे जे भगवंत. या सगळ्या जगामध्ये तो ईश्वर आहे. मग या सगळ्या जगाची कुठल्या ना कुठेतरी रूपाने सेवा केली. आणि प्रत्येक कर्म कसं? स्वकर्म कुसुमाची वीरा, तर ते तुम्हाला ईश्वराकडे घेऊन जाईल. दिलेला वेळ संपला आहे. हरिओम तसंच. आमचा वेळ संपला आहे. आपण सगळ्यांनी उभं राहून परमपूज्य स्वामींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात.